दुहेरी हत्याकांडमधील फरार आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंद। भंडारा शहरातील बैरागी वाडा व सौदागर मोहल्ला हा अतिसंवेदनशील परिसर असून काल सायंकाळी 9/8/2025 रोजी फिर्यादी मोहम्मद यासीन शेख अशरफी नगर तकिया वार्ड भंडारा यांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे तक्रार दिली की मृतक नामे वसीम उर्फ टिंकू फारुख खान राहणार सौदागर मोहल्ला भंडारा व शशांक मनोहर गजभियेरा गणेशपूर भंडारा यांचा मिस्किन टँक गार्डन जवळील पूनम प्लायवूडचे समोर आरोपी साहिल साकीर शेख फैजान साकीर शेख दोलीरा बैरागी वाडा भंडारा यांनी त्यांचे इतर 2 साथीदारांसह धारदार शस्त्राने वार करून जीवानीशी ठार केले अशा फिर्यादी यांचे तक्रारीवरून स्टे भंडारा अंतर्गत 1070/2025 कलम 1,03,352 3-5 6 कलम 4/25 का अन्वये दाखल करण्यात आला। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ प्रभारी पोलीस अधीक्षक निलेश मोरे, मयंक माधव, सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर तथा अतिकार्यभार उपविभाग भंडारा यांचे सह पोलीस स्टेशन भंडारा, स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा विशेष शाखा भंडारा येथील अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे रवाना केले। परंतु वाटेतच दोन्ही जखमींचा मृत्यू झाल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले। गुन्ह्यातील फरार आरोपितांना अटक करण्याकरिता 8 तपास पथक तयार करून त्यांना आरोपी शोध कामी रवाना केले। शॉर्ट नोटीसवरती तुम्ही सर्वजण आले त्याबद्दल आभार। भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल साधारणतः 9:30 ते 9:45च्या दरम्यान मिस्किन टँक गार्डन जवळ जो घटना घडली होती त्या ठिकाणी फिर्यादी नामे जो आहे मोहम्मद यासीन शेख याच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी 2 इस्मांची हत्या करण्यात आली होती। ती माहिती मिळाल्यानंतर तात्काळ भंडारा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे बाजूचे डिव्हिजनमधले सर्व अधिकारी ASP तुमसर जे नव्याने हजर झालेले ते सर्व अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा विशेष शाखेचे सर्व अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून संबंधित जे आहेत जे आहेत नामे वासीम उर्फ टिंकू फारुख खान आणि शशांक मनोहर गजभिये या ठिकाणी त्या दोघांचा मर्डर झाला होता। नंतर तात्काळ त्या ठिकाणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला। त्याचबरोबर सायमल्टेनियसली एकूण 8 टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि इन्फॉर्मेशन जशी मिळेल त्याप्रमाणे सर्व जे आहेत दृष्टीने आरोपींचा शोध करण्यात आला आणि जे टेक्निकल एव्हिडन्स मिळाले होते त्याच्या आधारे 4 आरोपी निष्पन्न झाले। त्यातील जे आहेत 4ही आरोपी त्यांची नावं जी आहेत त्याच्यामध्ये साहिल साकीर शेख, फैजान साकीर शेख, प्रीतम विलास मेश्राम आणि आयुष मुन्ना दहिवाले असे 4ही आरोपी जे आहे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांची जी आहे पुढची अटकेची कारवाई सुरू आहे। या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांचं पूर्वीचं रेकॉर्ड जे आहे त्या रेकॉर्ड जे आहेत यापूर्वीचे पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने त्यांच्यावर पुढील जे आहे प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे आणि एकंदरीत या सध्या गुन्ह्याचा तपास जो आहे पोलीस निरीक्षक भंडारा सरी साहेब करत आहेत। सर याच्यात हे जे मृतक आहे आणि आरोपी आहे यांच्यावर काय काय गुन्हे दाखल 324 आहे, 353 आहेत हे गुन्हे आहेत। एकावरती 6 गुन्हे आहेत आणि 6-7 दोघांवरती गुन्हे आहेत। मृतकावर जे आरोपी आहेत साहिल शेख आणि फैजान शेख यांच्यावरती 6 गुन्हे दाखल आहेत आणि मृतक जो आहे वसीम उर्फ टिंकू याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत। 4 गुन्हे कसे त्याच्यावरती पण जे आहेत
बॉडी ऑफेन्सेस गुन्हे आहेत त्याच्यावरती. ते टेक्निकल एव्हिडन्समध्ये सर्व जे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. प्रत्येकाची त्याच्यामध्ये जी आहे ती कृती आहे, त्यामध्ये त्यानुसार जे आहे चारही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे घटनास्थळीच्या. त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी जी गाडी वापरली आहे अल्टो 4 व्हीलर आहे आणि एक 2 व्हीलर, त्या दोन्ही गाड्या पण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. घटनाक्रम नेमकं घडला कसा? घटनाक्रम कसा घडला? घटनाक्रम जो आहे साधारणतः 9:30 पावणे 10च्या आसपास जे आहे थोडी रेकी करण्यात आली होती त्याची, कुठे आहे काय आहे त्याची दोघांनी अगोदर रेकी केली होती. आणि ते दोघं जे आहेत पहिले त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि दुसरे दोघं जे आहेत ते अल्टो जी व्हेकल आहे त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. आणि मोटरसायकलवाले जे आहेत त्याचा अगोदर पाठलाग केला आणि नंतर त्याचे 4 व्हीलर मधले जे आहेत ते पण नंतर उचलून त्यामध्ये जे आहेत त्यांना मारण्यामध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. नागपूर. हा, तो एक जो आहे प्रीतम विलास मेश्राम, त्याच्यावरती 6 गुन्हे आहेत. आपल्या इथे जे आहेत ते 6 आहेत आणि नागपूरमध्ये 3 गुन्हे आहेत. 9 शशांक म्हणून 1/300 मारामारीचा गुन्हा 2022. जेलमध्ये होते आणि ऑगस्ट 2024 मध्ये हायकोर्टाने त्यांना जे आहे रिलीव्ह केलं होतं. ते आल्यानंतर परत मीनवाईल त्यांनी जे आहे मे मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर मारामारीचा आणि आर्म्स ऍक्ट. त्याच्यामुळे आम्ही परत जे आहे तो नवीन एमपीडीचा प्रस्ताव तयार करून जुलैमध्ये इनिशिएट केला होता आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये होता मंजुरीच्या. एम्बुलेंस बुलाया हो मैंने. चलेंगे. गए लेके गए. एम्बुलेंस बुलाया हो मैंने.
एम्बुलेंस बुलाया हो मैंने। गए लेके गए।